नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी सरळ व्याज काढायला शिकणार आहोत। या ठिकाणी बघा, उदाहरण काय आहे तर दशादशे 10% दराने 5 वर्षाचे 5,000 रुपयाचे सरळ व्याज काढा। तर या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपल्याला सूत्र लिहून घ्यायचं आहे। त्याचं सूत्र असं आहे की सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बरोबर चिन्ह आहे असं खाली लिहायचं आहे। या ठिकाणी मचा अर्थ काय आहे तर मुद्दल आहे। तर या ठिकाणी मुद्दल आहे 5,000, दर आहे 10% गुणिले कालावधी या ठिकाणी दिलेला आहे 5, आणि या ठिकाणी आहे असं आपल्याला छेद घ्यायचा आहे 100। नंतर काय करायचं आहे, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला। नंतर या ठिकाणी काय राहिलं, खाली एकच राहिल्यामुळं खाली आता छेदामध्ये काहीच नाही आहे। या ठिकाणी आपण काय करूयात, 50 घेतले गुणिले 10 गुणिले 5। आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे। बघा, 50 आणि 10चा गुणाकार करण्याऐवजी आपण पहिल्यांदा 10 आणि 5चा करूयात। हे 50 आहे असे खाली घेतले गुणिले 10 5 50। तर या ठिकाणी बघा, आता 50चा आणि 50चा गुणाकार करायचा आहे। या ठिकाणी डायरेक्टही गुणाकार करू शकता किंवा जर समजत नसेल तर असा बाजूलाही गुणाकार केला तरीही चालेल। आता बघा, 50 0 0 50 5 काय करायचं आपल्याला, 50 5 करताना एक अंकीने 2 अंकीला गुणायचं। 5 0 0 5 5 25। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 25। जर आपले वर्गपाठ असतील तर आपण डायरेक्ट 50 गुणिले 50, 50चा वर्ग 2500 असंही आपण या ठिकाणी लिहू शकतो। तर या ठिकाणी किती आलेलं आहे उत्तर, तर सरळ व्याज बरोबर 2,500 रुपये। दशादशे 10% दराने 5 वर्षाचे 5,000 रुपयाचे 2,500 हे सरळ व्याज आहे।